आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। नमस्कार। रविवार दिनांक 30 रोजी गुढी उभारून हिंदू नववर्षाला आणि श्रीराम जन्मोत्सवाला प्रारंभ होणार आहे। श्रीराम जन्मोत्सवानिमित्त श्रीराम मंदिरांना रंगरंगोटी, स्वच्छता, विद्युत रोषणाई अशी कामे सुरू आहेत। तर दुसरीकडे रामललाच्या पालखीसमोर टाळ मृदंगाच्या गजरात ताल धरण्यासाठी महिलांचा सरावही सुरू आहे। पावल्या खेळत या महिला पालखीसमोर ताल धरणार आहेत। सगळीकडे भक्तिमय वातावरण तयार होत आहे। जालना शहरात देखील रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या आनंदवाडी येथील श्रीराम मंदिरात अशीच लगबग आणि तयारी सुरू आहे। या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी येथील श्रीरामांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा केली आहे। त्यामुळे या मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे। याच सोबत या मंदिराची आणखी काही वैशिष्ट्ये आणि परंपरा आहेत, ती जाणून घेऊयात या मंदिराचे विश्वस्त वेदशास्त्र संपन्न रामदास आचार्य महाराज यांच्याकडून। चैत्र शुद्ध प्रतिपदा हा उत्सवाचा प्रारंभीचा दिवस। त्या दिवशी प्रभू रामचंद्रांना अभिषेक करून सूर्योदयाला गुढी उभारल्या जाते। शेकडो लोक त्या गुढीच्या उभारण्यासाठी मुक्काम उभे राहतात। या परिसरातले लोक रामाची गुढी उभारल्याशिवाय स्वतःच्या घरी गुढी उभारत नाही, अशी पद्धत आजपर्यंत स्वइच्छेने लोक हे सगळं पाळतात। शेकडो लोक गुढी उभारण्यासाठी असतात। त्यानंतर ध्वजपूजन असतं। रामाच्या मंदिरावर कळसावर ध्वज लावण्यात येतात। जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे ध्वज लावले जातात। आणि त्यानंतर अग्निपूजा होते, कोठीपूजा होते। ज्या कोठीमध्ये 10 दिवस नव्हे तर 12 महिने अन्नदान जे चालू असतं, तर त्यासाठी जी धान्य जमा केलेलं असतं त्याची पूजा करणे, अन्नपूर्णेची पूजा करणे, की जिच्या कृपेने हे निर्विवाद आणि उत्स्फूर्तपणे अन्नदान चालत राहिलं पाहिजे। रामनाम आणि अन्नदान हे दोनच हेतू असल्यामुळे ती पूजा करून, अग्नीची पूजा करून, भट्टी पेटवून, नामस्मरणाच्या पहाऱ्याला प्रारंभ करून, मग अध्यात्म रामायण पुराण आणि मग 12 वाजता नैवेद्य आरती, दुपारी ठीक 4:30 वाजता 6 वाजेपर्यंत नामवंतांची कीर्तन होते। संध्याकाळी उपासना होते आणि उपासनेनंतर पालखी आणि पालखीनंतर रात्री शेजारतीने प्रभू रामचंद्राला झोपवणे असा हा प्रकार आहे। आणि यामध्ये दररोज 13 तास रघुपती राघव राजाराम आणि श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राच्या जपाने आणि नामभजनाने 7 दिवसपर्यंत नव्हे तर 10 दिवसपर्यंत हा नामगजर चालू असतो। आपलं मंदिर तसं जालन्याच्या मानानं फार पुरातन आहे। 130 वर्ष मंदिराच्या स्थापनेला झालेले आहेत। आणि सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज यांना हनुमंताचा अवतार म्हणतात, त्यांच्या हाताने याची स्थापना आहे। गुरु आनंद सागर महाराज हे मूळ पुरुष, त्यांच्यामुळे राम इथे आले तर ब्रह्मचैतन्य महाराजांच्या पवित्र हस्ते स्थापना झाली। आणि आज 129 वर्ष पूर्ण झाले। त्रिकाल अर्चन, सकाळी 5:15 वाजता पूजा, दुपारी पुन्हा माध्यान्ह पूजा, नैवेद्य आरती आणि संध्याकाळची उपासना, रात्रीची शेजारती, असा हा सुगण उपासनेचा अत्यंत आदर्श असा उपासनेचा भाग इथे 129 वर्ष सतत चालत आलेला आहे। संतांच्या आशीर्वादाशिवाय असे नियम काही पार पडत नसतात। सर्व उपासनेतल्या संतांच्या पुण्यतिथ्या, जयंत्या, उत्सव इथे साजरे होतात आणि प्रत्येक वेळेला किमान 1000-800 लोकांचा प्रसाद अन्नदान होत असतो। या 10 दिवसामध्ये कीर्तनं, प्रवचनं, रामायण स्वाहाकार, नामवंताचे कीर्तनं आणि विशेषत्वाने दुपारी 12 वाजता रामाला नैवेद्य झाला की 1:30 वाजेपर्यंत जेवढे लोक येतील 1,500, 2,000, 2,500 असे प्रसाद रोज घेतात 10 दिवस। आणि हनुमत जन्माला, सूर्योदयाला हनुमंताचा गुलाल झाला की 1000-1200 लोक प्रसादाला असतात, अशी इथली परंपरा आहे। मंदिराचा इतिहास कसा म्हणाल तर पूर्वी भैरवाचं मंदिर होतं।
जवळपास 300 वर्षापूर्वी. पण आनंदसागर महाराज त्यांच्या सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे एकांत सेवनासाठी आणि साधना करण्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्यांचे देव त्या ठिकाणी बसवले आणि त्यांच्या उपासनेमुळे, तीव्र उपासनेमुळे देवामध्ये चैतन्य प्राप्त झालं आणि भैरवनाथ आपल्या स्वामीचा स्वामी भगवान रामचंद्र म्हणून त्यांनी जागा दिली आणि स्वतः भैरवनाथ खाली येऊन बसले. एक वेळेला नाही, 2 वेळेला नाही, 3 वेळेला असा हा प्रसंग घडला आहे. तर साधारण 1893 सालाची ही गोष्ट आहे. आणि मग 95 सालामध्ये त्यांचा नामजप साधना पूर्ण झाली. महाराज या ठिकाणी आलेले 95ला या संगमरवरी आज ज्या मूर्ती दिसतात त्यांची स्थापना झाली आणि ब्रह्मचैतन्य महाराजांनी दिलेलं प्रासादिक रामपंचायतन जे आहे पंचधातूचं ते आज इथे आहे. त्याच्यावर सगळी अर्चना होत असते. गेल्या 125 वर्षे जेव्हा उत्सवाला झाले तेव्हापासून अनेक भक्तांची इच्छा होती की रामाच्या पायाला फक्त रामनवमीच्या दिवशीच हस्तस्पर्श करता येतो, पण तो किमान 10 दिवसात रोज प्रत्येकाला चरणस्पर्श व्हावा रामाचा. आणि म्हणून अशी लोकांनी विनंती केल्यावर विश्वस्त मंडळाने, संस्थांनी असं ठरवलं की रोज संध्याकाळी पालखी काढायची. त्यामुळे आता मंदिराच्या भोवती उपासना संपल्याबरोबर 1.5 तास पालखी चालते. पालखीपुढे किमान 100 भजनी मंडळाचे लोक, म्हणजे 100 लोक भजनी मंडळाचे भक्तिमय अशा प्रकारच्या वातावरणामध्ये पावल्या फुगड्या असं खेळून रामाला रिझवतात, रामाची करमणूक करतात, रामाला प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करतात. आणि जिथे जिथे भजन अभंग म्हणलं जातं तिथे तिथे पालखी थांबते आणि हजारो लोक त्या काळामध्ये रामाचं दर्शन घेतात आणि अत्यंत त्यांना आनंद प्राप्त होतो. असे आपल्या जालन्यातून प्रत्येक विभागातून, शहराच्या प्रत्येक भागातून लोक रामाच्या चरणस्पर्शासाठी मुद्दाम येतात. अशी ही रामाची अलौकिक एक ख्याती आहे. इथं दरवर्षी रामनामाचा 13 कोटी जप मंदिराच्या आवारात होतो आणि झालेल्या जपाचं दशांश हवन रामनाम स्वाहाकाराच्या रूपाने या ठिकाणी दरवर्षी होत असतो. आम्ही रामाला आणि कृष्णाला काही वेगळं मानत नाही, म्हणून संस्थांमध्ये गोकुळ अष्टमीच्या कार्तिक महिन्यामध्ये महत्त्वाचा महिना चातुर्मास समाप्ती त्या निमित्ताने ते भागवत सप्ताह होत असतो. आज त्यालाही 45 वर्ष झालेले आहेत आणि त्यावेळेलाच भागवताचा स्वाहाकार दरवर्षी या ठिकाणी होत असतो. असे स्वाहाकार अनेक ठिकाणी होत नाहीत, मंदिरं आहेत, सगळं आहे, पण स्वाहाकार होत नाही. पण वेदाही यज्ञार्थमभिप्रवृत्ता, म्हणजे वेदांचं संरक्षण करायचं असेल तर यज्ञसंस्था अस्तित्वात असायला पाहिजे, ते टिकवायला पाहिजे. आणि त्या हेतूनं वेदकार्य, धर्मकार्य, शास्त्रकार्य आणि समाजाचा उन्नतीचा भाग यामध्ये आहे. आपल्याकडे यज्ञाला भारतीय संस्कृतीमध्ये फार मोठं अलौकिक असं स्थान आहे. म्हणजे यज्ञात भवती पर्जन्यः, पर्जन्यात अन्नसंभवः, अन्नात भवती भूतानि, अशी शृंखला आपल्या शास्त्रामध्ये मांडल्या गेलेली आहे. त्याप्रमाणे ऋषीमुनींनी आतापर्यंत चालू ठेवलेलं आहे. जे आपल्या संस्कृतीमध्ये सांगितलं, जे पूर्वपार चालत आलं, सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची त्यामध्ये भेदभाव न करता हे सगळे कार्यक्रम होत असतात. सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी आनंद घेतात, आनंद व्यक्त करतात आणि आपला काळ जास्तीत जास्त या 10 दिवसामध्ये रामाच्या दरबारामध्ये व्यतीत करतात, असा आमचा आजपर्यंतचा अनुभव आहे. आणि दशमीला महानैवेद्य, महाप्रसाद उत्सवाची सांगता आणि शेवटी म्हणजे हनुमत जन्म. चैत्र शुद्ध पौर्णिमेला हनुमंताचा जन्म असतो. सकाळी 4 वाजता हनुमंताला अभिषेक असतो आणि त्यानंतर कीर्तन करून कीर्तनाने हनुमंतावर गुलाल उधळायचा आणि आरती झाल्याबरोबर सकाळी 7 वाजता 1000-1200 लोकांची पंगत बसते. हे चालू आहे.